श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 31 मे 2026 वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे अधिक महिन्यातील पौर्णिमा. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे असतं. सध्या अधिक महिना सुरू आहे आणि हा अधिक महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते, कारण ही पौर्णिमा 3 वर्षातून एकदा येते. जेव्हा अधिक महिना येतो तेव्हा अधिक महिन्यामध्ये ही पौर्णिमासुद्धा अधिक येते आणि म्हणून या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला अतिशय महत्त्व देण्यात आलेले आहे. प्रत्येक महिन्याला एक विशेष महत्त्व असते. यंदा 31 मे रोजी अधिक महिन्यातील पौर्णिमा एक अत्यंत दुर्मिळ योग घेऊन येत आहे. या दिवशी रवी योग, सिद्धीचार योग असे अनेक अत्यंत शुभयोग तयार होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार 6 योगांवेळा काही खास उपाय केले तर आपले नशीब उजळते आणि घरात पैसा हा खेचला जाईल. अधिक महिना हा भगवान विष्णूंचा आवडता महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने आपल्याला अतिशय शुभ मानले जाते. सामान्य दिवसापेक्षा खूप जास्त अधिक पटीने फळ मिळतं, म्हणून आपल्याला अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंची पूजा करायची असते. तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, वायफट खर्च होत असेल तर या दिवशी केले गेलेले उपाय थेट माता लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवून देत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तर उद्या रविवार अधिक मासातील पौर्णिमेला सकाळी घराच्या उंबरठ्यावर ठेवा. ही एक वस्तू एका रात्रीत कोणतेही शत्रू संपेल, घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल, आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला उंबरठ्यावर ठेवायची आहेत? हा उपाय केल्याने आपल्याला घरात लक्ष्मी नांदेल. हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकन देखील प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. तसेच सबस्क्राईबचे बटन देखील क्लिक करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय आपल्याला उद्या दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर घरात करायचा आहे. 12 वाजण्याच्या आत आपल्याला अशी ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्या घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे. अधिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रवी योग निर्माण होत आहे. या योगावर काही उपाय जर आपण केले तर सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात. हा उपाय यश देणारा मानला गेला आहे. तसेच या दिवशी चंद्र आणि गुरु शुभ स्थितीत इतर लाभकारी योग देखील तयार होत आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय प्रत्येक घरामध्ये केलाच गेला पाहिजे, कारण या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो तर त्या उपायांचा आपल्याला दुप्पटपटीने फळ प्राप्त होते. ज्या घरात उद्या या अधिक महिन्यामध्ये पौर्णिमेला हा उपाय जो केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल, कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमेचा दिवस हा साक्षात धनाची देवी म्हणजे माता लक्ष्मी समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते. चंद्रप्रकाशातून अमृताचा वर्षाव होत असतो आणि म्हणूनच हा दिवस धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील, तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही किंवा घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतील, घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा आजारपण येत असेल, पैसा हा फक्त आजारामध्येच जात असेल, तर मुलं सतत हट्टीपणा करत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. जर तुम्ही उद्या या पौर्णिमेला हा उपाय जर केला, तुमच्या घरामध्ये केला तर तुम्ही सर्व तुमच्या घरात बदल बघू शकता. तुम्हाला घरामध्ये ज्या काही अडचणी, समस्या आहेत तर त्या होत्या आहेत तर त्या नाहीशा होतील. घरात किरकिर सुरू होत असेल किंवा भांडणे सुरू होत असतील किंवा काही आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये सतत वारंवार येत असतील तर तुम्हाला
ह्या समस्यापासून सुटका जर मिळवायची असेल तर नक्कीच तुम्ही उपाय आहे तर तो करायचा आहे. दुसऱ्यांच्या घरी आपण जात असतो, तेथे गेल्यानंतर तुम्हाला खूप छान प्रसन्न वाटतं. त्या घरामध्ये तुम्हाला जास्त काळ थांबावंसं वाटतं. त्या घरात खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी आहेत असं आपल्याला वाटत असतं. तर त्या घरामध्ये जेव्हा तुम्ही आपल्या स्वतःच्या घरात येतात तेव्हा अचानक आपली चिडचिड व्हायला लागते. आपल्या घरामध्ये आपल्याला थांबावंसं वाटत नाही किंवा आपल्या घरामध्ये कोणतीच कामं करण्याची इच्छा होत नाही किंवा आपल्याला सारखं झोपून राहावं वाटतं. आपल्या घरात काहीतरी दोष आहे किंवा काहीतरी निगेटिव्हिटी आहे, तर काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे असं आपल्याला सतत वाटत असेल, तर आपल्या घरात कोणी दोष लावलेले असतील, कुणाची नजरबाधा लागलेली असेल, तर नक्कीच आपल्याला घरामध्ये यासारख्या समस्या येत असेल, तर परंतु जर तुम्ही अधिक महिन्यातील पौर्णिमेला तुमच्या घरात काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या तर या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या दूर होतील. आपल्या घरातील अडचणी कमी होतील. नक्कीच आपल्या घरातील जे वादविवाद आहे ते दूर होतील. तर तुमच्यामध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या सदस्यांमध्ये काही वाईट विचार असेल, काही नकारात्मकता असेल, तर ती सुद्धा 100% या उपायाने दूर होईल. हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने घरात नेहमी बरकत राहते. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं. आपल्या घरामध्ये ज्या काही पैशाच्या अडचणी किंवा अडथळे येतात तर त्यासुद्धा दूर होतील. घरात चहूबाजूने पैसे येऊ लागेल. तुम्हाला तुमचे भाग्य लक्ष्मी साथ मिळेल आणि माता लक्ष्मी ही सदैव तुमच्या घरामध्ये प्रसन्न राहील. कारण लक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला घरातील वातावरण हे शांत, अनुकूल आणि प्रसन्न असणं हे खूप महत्त्वाचं असतं. ज्या घरामध्ये सतत शांतता असते, वातावरण प्रसन्न असते, तिथे लक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत तर खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. तर काही दिवसांमध्ये धार्मिक महत्त्व हे खूप असतं. तर आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टींचा खूप परिणाम होत असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी केले गेलेले उपाय हे कधीही वाया जात नाही. त्या उपायांना आपल्याला निश्चित फळ प्राप्त होते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान वगैरे करायचं आहे. प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकून स्नान करायचं आहे. कारण अधिक महिन्यामध्ये स्नानाला विशेष महत्त्व असतं. या 2 वस्तू टाकून तुम्ही नक्की स्नान करायचं आहे. तुमचं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध करून पवित्र करून घ्यायचा आहे. नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये आहे तर ते सुद्धा दूर होतात. म्हणून या 2 वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एका तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे. त्यात थोडंसं गंगाजल, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे. उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे. उंबरठ्याच्या बाहेर सुद्धा शिंपडायचं आहे आणि त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला तुमचा उंबरठा पुसून काढायचा आहे. यामुळे राहू, दोष आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते. रात्रभर आपल्या घराबाहेर जी काही नकारात्मकता येऊन थांबलेली असते तर ती सुद्धा संपूर्णपणे नष्ट होते. म्हणूनच मुख्य प्रवेशद्वारावरती उपाय आपल्याला करायचा आहे. अगोदर तुम्हाला हे सर्व महत्त्वाचे कामं करायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये गंगाजल टाकायचं आहे किंवा थोडंसं पाणी टाकायचं आहे. हळदीची पेस्ट तयार करून आणि त्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. जे आपण प्रत्येक महिन्यात पौर्णिमेला, अमावास्येला, गुरुवारी किंवा विशेष तिथीला करत असतो. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करणे हे खूप शुभ मानले जाते. या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात सतत यावी, आपल्या घरामध्ये वास्तव करावं. घरात 7 वेळा येऊन जात असते. त्यामुळे विष्णू पुराणानुसार 7 वेळा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि आता आपल्याला घरात आकर्षित करण्यासाठी, आपल्याला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी उंबरठ्याचे हळदीचे लेपन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. एवढंच नाही तर हळदीचे लेपन लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते. नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. उंबरठ्यावरती हळदीचे लेपन केल्यानंतर तुम्हाला कुंकवाचा थोडासा गंध तयार करून घ्यायचा आहे आणि उंबरठ्यावरती तुम्हाला 5 त्या कुंकवाचे टिळक आहे तर ते लावायचे आहे. म्हणजेच बघा, जेव्हा आपण घरामध्ये पूजा करत असतो तेव्हा आपण कलशाची पूजा करतो. कलशावरती आपण ज्या प्रकारे 5 कुंकवाचे रेषा ओढत असतो तशाच प्रकारे तुम्हाला उंबरठ्यावरती 5 टिळे कुंकवाचे ओढून घ्यायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, मूठभर तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ घेतल्याने अखंड घ्यायचे आहे. कुठेही तुटलेले, फुटलेले नसावे असे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. उंबरठ्याच्या मधोमध ठेवायचे आहेत. एक मातीची दिवा किंवा आपल्याला पंती घ्यायची आहे. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये जी आहे तर दुहेरी कापसाची वात लावायची आहे. शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप असेल तर ते घालायचं आहे. शक्यतो गाईच्या तुपाचाच आपल्याला वापर करायचा आहे.
तूप घालण्याचा प्रयत्न करा. तूप नसेल तर मग तुम्ही तेल घाला. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला 2 लवंग टाकायचे आहेत. ज्याला फूल असेल अशा 2 अखंड लवंग टाकायचे आहे. हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून उंबरठ्यावर जे तुम्ही तांदूळ ठेवलेले आहे तर त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. किंवा हा तुम्ही दिवा जो आहे सकाळी लावल्यानंतर कमीत कमी दुपार 12:30 वाजेपर्यंत पेटत राहील एवढं तूप आपलं त्यामध्ये किंवा तेल असेल तर ते घालायचं आहे. जर उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला ठेवणं शक्य नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे, उंबरठ्याच्या उजव्या साईडला लावायचं आहे. उजवी साईड म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करत असतात तेव्हा जी उजवी साईड असणार आहे तर तिथे हा दिवा आपल्याला लावून पेटवत ठेवायचा आहे. शक्य असेल तर उंबरठ्याच्या मधोमधच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. जर छोटे मुलं असेल तर तुम्ही उजव्या साईडला लावलं तरी चालेल. यामुळे घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होतात. आपल्या घरात जी काही आर्थिक अडचण आहे, चणचण आहे, नकारात्मकता आहे किंवा नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जे काही दोष आहे तर ते दूर होतात. म्हणून असा दिवा अधिक महिन्यात पौर्णिमेला उंबरठ्यावरती लावायचा आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात गेले आहे की यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला 21 तुळशीचे पानं घ्यायचे आहे, तुळशीपत्र घ्यायचे आहे. आता तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. अधिक महिन्यामध्ये तुळशीपत्राला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे. अनेक जण बघा या अधिक महिन्यामध्ये तुळशीपत्राचा व्रतसुद्धा करतात. म्हणजेच दररोज भगवान विष्णूंना एक तुळशीपत्र अर्पण करतात आणि 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत असतात. हे सुद्धा अधिक महिन्यात एक व्रत आहे, एक प्रभावी सेवा आहे. म्हणूनच तुळशीपत्राला या महिन्यामध्ये खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. तुम्हाला 21 तुळशीचे पानं घ्यायचे आहे आणि ती एका धाग्यामध्ये आपल्याला बांधायची आहे. तुळशीचा पानांची एक माळ आहे तर ती तयार करून घ्यायची आहे आणि ही तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहे. डाव्या उजव्या साईडला किंवा मध्यभागी किंवा आपल्या डोरची जी कडी आहे तर तेथे तुम्हाला अडकवायची आहे. हे सुद्धा आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती अशी तुळशीच्या पानांची माळ लावायची आहे. तेव्हा आपण घरातील सर्व दोष नाहीसे होतात. आपल्या घरामध्ये जी काही अडचणी सुरू आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत तर ती काही संकटे आहेत तर ती काही दुःख आहे तर ती कमी होतात. म्हणून अशी तुळशीच्या पानांची माळसुद्धा आवर्जून लावायची आहे किंवा आपल्याला किती दिवस ठेवायची आहे असा हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर ही माळ जी आहे तर आपल्याला दुसऱ्या दिवशी जी आहे तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ही माळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. आणि अशा पद्धतीने मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावरती हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर हळदीचे जे तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वास्तिकसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. स्वास्तिकमध्ये 4 बिंदू आणि एक कडाला 2 लाईनसुद्धा आपल्याला मारून घ्यायचे आहे. स्वास्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती स्वास्तिक काढण्यात घरात मंगलमय गोष्टी घडतात. घरामध्ये सर्व काही शुभ गोष्टी घडत असतात. म्हणूनच तेथे सुद्धा एक स्वास्तिक हे तुम्हाला आवर्जून काढायचं आहे. स्वास्तिक काढल्यानंतर त्या स्वास्तिकला हळदी कुंकूसुद्धा तुम्हाला लावायचं आहे. त्याचबरोबर तुळशी वृंदावन असेल तेथे सुद्धा तुम्ही एक हळदीचे एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. वृंदावन नाही, कुंडीमध्ये तुळस आहे तर त्या कुंडीवरती स्वास्तिक काढा किंवा तुळशीजवळ तिथे खाली जागा असेल तर तिथे देखील तुम्ही एक स्वास्तिक आहे तर ते काढू शकता. असा हा एक उपाय जो आहे तो देखील आपल्याला आवर्जून उद्या करायचा आहे. एक स्वास्तिक हे आवर्जून काढायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर या पिंपळाच्या झाडाला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. हे खूप जास्त शुभ मानलं जातं. खास पौर्णिमेला तिथे पाणी, थोडंसं दूध, साखर किंवा गूळ मिसळून पिंपळाच्या मुळाला हे जल अर्पण केल्यानंतर सायंकाळी पिंपळाच्या झाडाजवळ एक तुपाचा दिवा लावा. ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाला साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास आहे असं म्हटलं जातं. असे उपाय केल्याने घरातील पैशांची चणचणी 100% दूर होते. म्हणून तुमच्या घरात किंवा घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर नक्की हा तुम्ही उपाय आवर्जून करायचा आहे. सकाळी छान जल अर्पण करा. सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये थोडं दूध, साखर टाका, पाणी घ्या आणि अर्पण करा आणि संध्याकाळी तिथे एक दिवा लावा. नक्कीच त्यास तुम्हाला खूप जास्त फायदा दिसून येईल. त्याचबरोबर बघा, पौर्णिमेला थेट संबंध हा चंद्राशी असतो. या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. त्यालाच प्रकाशातून अमृताचा वर्षाव असतो. त्यामुळे रात्री चंद्र उगवल्यानंतर त्याला अर्घ्य द्यायला विसरू नका. एक तांब्यामध्ये थोडेसे पाणी घ्या, त्यात थोडंसं कच्चं दूध टाका, थोडेसे अक्षता टाका, पांढरी फुलं टाका. चंद्र देवाला अर्घ्य द्यायला ओम सोमो सोमये नमः या मंत्राचा जप करा. परत एकदा सांगते, ओम सोमो सोमये नमः या मंत्राचा जप करा. त्यामुळे मानसिक तणाव दूर होतो.
ज्यांना डोळ्याचे विकार आहे त्यांनी एकटक 15 मिनिटं चंद्राकडे पहा, डोळ्यातील विकार दूर होतात, मानसिक शांती लाभते. तर असे हे उपाय आहे तर ते उद्या आपल्याला आवर्जून आहे तर ते करायचे आहे. हे उपाय केल्याने आपल्या घरातील माता लक्ष्मी विधिवत पूजा आपल्या घरात माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे. आणि आपल्याला पिवळ्या ज्या कवड्या असतात तर त्या पिवळ्या कवड्या ज्या आहे आपल्याला ते या पौर्णिमेच्या दिवशी जे आहे तर ते खरेदी करायचे आहे. ते केल्याने आपल्या घरामध्ये देखील माता लक्ष्मी साक्षात वास करत असते. तर आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला नैवेद्यासाठी तांदळाची खीर देखील तुम्ही बनवून माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा. ते केल्याने घरामध्ये सतत जे कलह आहे तर ते दूर होतात. अशा प्रकारे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय करायचे आहे. बघा, माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेली गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवशी एक खीर जी आहे तर ते खिरेचं नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचं आहे. एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला ह्या 7 ज्या किंवा 11 ज्या पिवळ्या कवड्या आहेत तर त्या बांधून माता लक्ष्मीच्या आपल्याला फोटोजवळ किंवा आपल्या लक्ष्मीची मूर्ती असेल तिथे ठेवायची आहे. त्यानंतर ह्या ज्या कवड्या आहेत तर त्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे. असा हा उपाय देखील तुम्ही करून बघा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.